ओके, पहिली स्टेट आहे, आपण जे बनलेलो आहोत, पहिली जी स्टेज आहे ती आहे मॅटर किंवा सबस्टन्स, द्रव्य किंवा पदार्थ. मग हा जो पदार्थ आहे किंवा हे जे द्रव्य आहे ते कशापासून बनलेलं आहे, तर रेणूंपासून बनलेलं आहे. कशापासून बनलेलं आहे? रेणू. त्याला इंग्लिशमध्ये बोलतात मोलेक्युल. ओके, कशापासून बनलेलं आहे? मोलेक्युल पासून. आणि हे जे मोलेक्युल आहेत, हे जे रेणू बनलेले आहेत ते कशापासून बनलेले आहेत, तर अणूंपासून बनलेले आहेत. कशापासून? अणूंपासून. त्याला इंग्लिशमध्ये बोलतात ॲटम्स. ओके, सो दोज थिंग्स आर इन नेचर आर मेड अप बाय द ॲटम्स. जेवढ्या काय निसर्गामध्ये गोष्टी आहेत त्या कशापासून बनलेल्या आहेत? अणू. छोटा कण जो आहे तो काय आहे? अणू. त्याला काय बोलायचं आपल्याला? अणू. समजलं? येस मॅम. ओके, आपण आता स्टार्ट करू आपल्या लेसनला. स्क्रीन दिसतेय? येस टीचर. येस मॅम. आता जेव्हा आपण दोन पदार्थ जेव्हा आपण एकत्र करतो, ते मिक्सचर होतं. जेव्हा दोन पदार्थ एकत्र करतो, तसंच या निसर्गामध्ये, नेचरमध्ये दोन एलिमेंट, सपोज आपण कोणता वायू बाहेर सोडतो? आपण श्वास घेतो, बाहेर टाकतो, तो कोणता बाहेर टाकतो आपण वायू? कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड. तुम्हाला माहितीये कार्बन डायऑक्साईड आपण कसं लिहितो? CO2. बरोबर? CO2 लिहितो कार्बन डायऑक्साईड. म्हणजे त्याच्यात किती इलेमेंट आले? दोन. एक कार्बन आहे आणि एक ऑक्सिजन आहे. बरोबर? कार्बन एक आहे, दोन ऑक्सिजन आहेत. बरोबर? CO2 म्हणजे एक कार्बन आणि दोन ऑक्सिजन. हे दोन डिफरंट आहेत. दोन डिफरंट एलिमेंट आहे. कार्बन आणि ऑक्सिजन दोन डिफरंट एलिमेंट आहेत. बरोबर? वेगवेगळे एलिमेंट आहेत. येस मॅम. मग ह्या दोघांना जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा त्याला बोलतात कंपाऊंड, आणि मराठीत बोलतात संयुग. काय बोलतात? संयुग. काय बोलतात? संयुग. आणि इंग्लिशमध्ये बोलतात कंपाऊंड. जेव्हा वेगवेगळे इलेमेंट आपण काय करतो, वेगवेगळे इलेमेंट, वेगवेगळे पदार्थ जेव्हा आपण काय करतो, एकत्र करतो, तेव्हा त्याला बोलतात संयुग किंवा कंपाऊंड. ओके, CO2 काय आहे? कंपाऊंड. आणि आपण आतमध्ये कोणता वायू घेतो? ऑक्सिजन. बरोबर? पण ऑक्सिजन वायू घेतो म्हणजे त्याच्यात ऑक्सिजन काय असतो? O2. म्हणजे ऑक्सिजनचे दोन एलिमेंट असतात. सेम एलिमेंट झाले, सेम पदार्थ झाले. येस. मग जेव्हा सेम असतात तेव्हा त्याला बोलतात मॉलिक्यूल. काय बोलतात? मॉलिक्यूल. जेव्हा दोन वेगवेगळे पदार्थ एकत्र येतात तेव्हा त्याला बोलतात कंपाऊंड किंवा संयुग. आणि जेव्हा दोन सेम पदार्थ एकत्र येतात तेव्हा त्याला काय बोलतात? मॉलिक्यूल. ओके, हे मराठीत बोलतात मूलद्रव्य. ओके, समजलं? येस मॅम. हो मॅम. सॉरी, इलेमेंट म्हणजे मूलद्रव्य. आता पहिला जो एलिमेंट ॲटम्सचा शोध लावला, खूप साऱ्या सायंटिस्टने त्याच्यावर काय केलं? वर्क केलं. रुदरफर्ड आला. रुदरफर्ड नावाच्या सायंटिस्टने आपल्याला थेरी दिली ॲटमच्या बाबतीत, की ॲटम कसा असू शकतो. कारण इमॅजिन करायला सुरुवात झाली ना, की ॲटम आपण सगळे बनलेलो ते कुठल्या तरी कणांपासून बनलेलो. मग तो कण काय आहे, तर त्या कणाला नाव दिलं अणू. मग तो अणू नक्की कसा आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, त्या ॲटमचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याच्यावर वेगवेगळे शोध झाले. आणि आपण त्यानंतर एक आली ती डाल्टन्स थेरी. डाल्टन्सनी काय सांगितलं? डाल्टननी एक स्ट्रक्चर दिलं. ओके, एक मिनिट.
डाल्टनने काय इमॅजिन केलं? डाल्टनने सांगितलं हे ऍटम जो आहे तो सगळ्यात शेवटचा पार्ट आहे. ओके, ऍटम पुढे जाऊन डिस्ट्रॅक्टच होऊ शकत नाही. ऍटमशी आपण अजून पार्ट करू शकत नाही, कारण मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात वरचा लेअर कोणता आहे तर आपण म्हणजे आपण काय आहोत? द्रव्य. आपण मॅटर आहोत, पदार्थ आहोत. त्यानंतर जे मॅटर बनलेले ते कशापासून बनलेलं आहे? रेणूंपासून, म्हणजे मॉलिक्यूल पासून बनलेलं आहे. बरोबर, कशापासून बनलेलं आहे? मॉलिक्यूल म्हणजे रेणूंपासून बनलेला आहे. आणि रेणू कशापासून बनलेला आहे तर अणूपासून बनलेला आहे. मग डाल्टनने सांगितलं हा जो अणू आहे तो अजून डिस्क्रीट आपण हे करू शकत नाही, अजून त्याला ब्रेक करू शकत नाही. त्यांनी इमॅजिन काय केलं? अणूंना बुंदीच्या लाडवासारखं काय केलं? त्यांनी इमॅजिन केलं. कसं इमॅजिन केलं? की ऍटम इज लाईक अ बुंदीचा लाडू जसा असतो तसं ऍटमचं स्ट्रक्चर असतं. कसं असतं? बुंदीच्या लाडू सारखं त्याचं असतं. ओके, समजलं डाल्टनची थेरी? डाल्टननी काय सांगितलं की जो ऍटम आहे तो सगळ्यात लास्टचा पार्ट आहे. ऍटमच्या आतमध्ये अजून काही असू शकत नाही. ओके, ऍटम इज अ लास्ट लेअर ऑफ द बॉडी. आणि त्याचं स्ट्रक्चर कसं सांगितलं तर त्यांनी बुंदीच्या लाडू सारखं स्ट्रक्चर. ओके, समजलं? येस मॅम. टीचर. येस मॅम. आता इथे काय काय दिलेत बघा. कॅल्शियम क्लोराईड दिलंय. हा काय आहे? कंपाऊंड आहे. कंपाऊंड म्हणजे संयुग, कारण जिथे आपण दोन वेगवेगळे मूलद्रव्य घेतलेली आहेत, दोन वेगवेगळे इलेमेंट घेतलेले आहेत. सेम इथे सोडियम सल्फेट Na2SO4, सोडियम घेतलेला आहे, सल्फर आहे, ऑक्सिजन आहे. तीन वेगवेगळे आपण मूलद्रव्य घेतलेली आहेत, इलेमेंट घेतलेले आहेत. त्यामुळे हे जे आहेत ते काय आहेत? कंपाऊंड आहेत. जेव्हा दोन सेम मूलद्रव्य एकमेकात मिसळतात तेव्हा होतो मॉलिक्यूल म्हणजे रेणू. आणि जेव्हा वेगवेगळी मूलद्रव्य एकमेकांमध्ये मिसळतात तेव्हा होतो कंपाऊंड म्हणजे संयुग. ओके, हे दोन वर्ड नेहमी लक्षात ठेवा, कंपाऊंड आणि मॉलिक्यूल, रेणू आणि संयुग. ओके ओके मॅम. ओके टीचर. आता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. कन्झर्वेशनचा अर्थ काय? कन्झर्वेशन मीन्स काय? कन्झर्वेशन मीन्स काय? मॅम 2 मिनिटं थांबा, मी लिहिलेला होता कुठे. अक्षय्यतेचा नियम, द्रव्य अक्षय्यतेचा नियम. काय मॅम? कन्झर्वेशन म्हणजे काय? द्रव अक्षयतेचा नियम. नाही, कन्झर्वेशन या शब्दाचा अक्षय्यता. अक्षय्यता यस म्हणजे मॅम, अक्षयता. जर सपोज मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला 10 रुपये दिले. ओके, आणि तुम्हाला सांगितलं तुम्ही यूज करा, काहीही करा, कसंही वापरा, पण मला महिन्याच्या शेवटीला तेवढेच रुपये तुमच्याकडे हवेत. आणि महिन्याच्या शेवटीला तुमच्याकडे तेवढेच 10 रुपये, म्हणजे त्यात तुम्ही 1 रुपया वाढवला सुद्धा नाही किंवा 1 रुपया कमी केला सुद्धा नाही. म्हणजे तुम्ही ती मनी काय केलं? कन्झर्व केलं. सेव्ह नाही, काय केलं? कन्झर्व. जेवढं तुमच्याकडे इनिशियल स्टेजला जेवढी व्हॅल्यू तुमच्याकडे होती तेवढीच व्हॅल्यू काय राहिली? लास्ट स्टेजला राहिली. म्हणजे काय झाली? कन्झर्व. मग कन्झर्वेशन ऑफ मॅटर म्हणजे काय तर मास ऑफ ओरिजिनल मॅटर. जर आपण त्याच्यात कुठल्या केमिकल रिॲक्शन्स केल्या तरी त्याचं मास काय राहणार आहे? मास काय राहणार आहे? सेम राहणार आहे. त्याला बोलतात कन्झर्वेशन ऑफ मॅटर. काय बोलणार? कन्झर्वेशन ऑफ मॅटर. म्हणजे टीचर त्याला पुरा मराठी मीनिंग काय आहे सांगता का? कसलं? कन्झर्वेशन, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटरचा पुरा मराठी. कन्झर्वेशन म्हणजे अक्षय्यता. अक्षय्यता म्हणजे कधीही न संपणार. ओके, जेवढं तुमच्या इनिशियल स्टेजला आहे तेवढंच तुमचं काय असणार आहे? म्हणजे सपोज आता तुम्हाला काय बनवायचं? लिंबू सरबत बनवायचंय, बरोबर? मग लिंबू सरबतासाठी तुम्ही लिंबू घेतलात, त्याचं वजन केलं, साखर घेतली त्याचं वजन केलं, पाणी घेतलं त्याचं वजन केलं. त्या सगळ्यांचं वजन तुम्ही काय आहे? तुमचं रिॲक्टंट आहे, बरोबर? तुम्हाला रिॲक्शन करायचे. आणि तुम्ही सरबत केल्यानंतर सरबताचं वजन केलं. जेव्हा तुम्ही रिॲक्टंट प्रत्येकाचं वेगवेगळं वजन करून त्याचं टोटल करताय आणि तुम्ही जेव्हा सरबत बनवताय त्या दोघांचं वजन जेव्हा सेम असेल त्याला बोलतात कन्झर्वेशन. समजलं? म्हणजे तुमच्या सुरुवातीच्या स्टेजला जेवढं ज्याचं मास असणार आहे
तेवढंच तुमचं प्रोडक्ट तयार झाल्यानंतर पण त्याचं मास असणार आहे. त्याला बोलतात कन्झर्वेशन ऑफ मॅटर. मॅटर. समजलं? हो, मग कोणतीही केमिकल रिॲक्शन मध्ये तुमचे जे रिॲक्टंट असतात त्याचं मास, टोटल रिॲक्टंट. आता तुम्हाला सरबताचं सांगितलं, रिॲक्टंट कोणते आहेत? सपोज साखर आहे आणि पाणी आहे, मीठ आहे, हे 3 रिॲक्टंट झाले. त्याचं तुम्ही टोटल सपोज साखरेचं वजन 5 ग्रॅम, पाण्याचं वजन घेतलं तुम्ही हाफ लिटर आणि ह्याचं घेतलं तुम्ही सपोज मिठाचं 5 ग्रॅम. त्याची जी टोटल करून तुम्ही जेवढं सरबत बनवलंय त्या सरबताचे जे वजन येईल ते जर सेम असेल तर आपण काय बोलणार? कन्झर्वेशन ऑफ मॅटर. समजलं? मॅडम मी त्याची डेफिनेशन सांगू का? येस मॅम. येस, अक्षय्यता. द्रव्याची अक्षय्यता कशी? जर तुम्ही रासायनिक अभिक्रिया म्हणजे केमिकल रिॲक्शन मधून रिॲक्टंटला काय बोलतात? अभिक्रियाकारक. आणि प्रोडक्टला काय बोलणार तुम्ही? उत्पादित. बरोबर? त्या दोघांचं जेव्हा मास सेम असेल त्याला बोलतात कन्झर्वेशन ऑफ मॅटर. सो तुमचा आज फर्स्ट क्वेश्चन असेल लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. ओके, राईट द स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. काय लिहिणार आहात तुम्ही? इन अ केमिकल रिॲक्शन द टोटल मास ऑफ द रिॲक्टंट is the same as the total mass of product formed due to the chemical reactions, and this is called the law of conservation of matter. Okay, समजलं? फर्स्ट क्वेश्चन, येस मॅम. स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर येस मॅम. दिलेला आहे. ओके, येस. लिहायचंय. टीचर एकदा परत सांगा काय काय बोलले तुम्ही? इन केमिकल रिॲक्शन द टोटल मास ऑफ रिॲक्टंट. रिॲक्टंट म्हणजे काय? रिॲक्शन व्हायच्या आधीचे जे आपण पदार्थ घेतो ते. ओके, आपल्याला मीठ बनवायचंय, मिठामध्ये असतं सोडियम आणि कॅल्शियम, सोडियम आणि क्लोरीन. ओके, सो आपण ते 2 वेगवेगळे घेतले, त्याचं वजन आणि त्यानंतर त्या दोघांना मिक्स केल्यानंतर आपल्याला जे मीठ भेटलंय त्याचं वजन जर मास जर सेम असेल, मास हा वजन नाही, मास जर सेम असेल तर ते काय झालं? कन्झर्वेशन ऑफ मॅटर. म्हणजे टोटल मास ऑफ रिॲक्टंट इज सेम टू द टोटल मास ऑफ प्रोडक्ट फॉर्म ड्यू टू द केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन मुळे फॉर्म झालेलं प्रोडक्ट त्याला काय बोलणार? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. ओके, ते स्टेटमेंट तुम्हाला फक्त लिहायचंय. क्लिअर? टीचर आपला होमवर्क आहे का? हा, येस. मॅम काय होमवर्क आहे? स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर इथे जे दिलेलं आहे ते. मॅम त्याची डेफिनेशन ना? हा. ओके टीचर. हायलाइट केलेली दिसली? येस टीचर, मी तिला आता नोट डाऊन केलं. ओके, व्हेरी गुड. टीचर स्क्रीन नाही. हॅलो टीचर. हा, येस. टीचर स्क्रीन नाही दिसत आहे. टीचर नेट प्रॉब्लेम असेल. दिसतेय? दिसते टीचर. येस टीचर. मॅम मला नाही दिसत. ओके, नेटवर्क प्रॉब्लेम असेल. आता लक्ष द्या. मॅम मला दिसत आहे. पहिला लॉ समजला, पहिला नियम समजला. आता Yes, दुसरा हो मॅम. कॉन्स्टंट प्रपोर्शन. कॉन्स्टंट म्हणजे स्थिर आणि प्रपोर्शन म्हणजे प्रमाण. ओके, आता जेव्हा तुम्ही एखादं कंपाऊंड घेता, सपोज आपण घेतलं पाणी. पाणी हे काय? कंपाऊंड. पाणी म्हणजे काय? H2O. बरोबर? वॉटर म्हणजे काय? H2O. हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे. तर तुम्ही पाणी कुठूनही घेतलं, नदीतून पाणी घेतलं, समुद्रातून पाणी घेतलं किंवा एखाद्या तलावातून पाणी घेतलं, तरी त्या पाण्यात H आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या मासचं जे प्रमाण आहे ते काय असणार आहे? सेम असणार आहे, स्थिर असणार आहे. काय असणार आहे? स्थिर असणार आहे. काय असणार आहे? स्थिर. स्थिर पाणी असणार आहे. तुम्ही कोणत्याही सोर्स मधनं घ्या, नदीतनं घेतलं तरी तेवढंच असणार आहे आणि कशातून? समुद्रातनं घेतलं तरी त्या दोघांच्या मासचं प्रमाण काय असणार आहे? स्थिर. मासचं प्रमाण म्हणजे बघा, जर आपण त्याचं प्रमाण किती आहे? 1:8.
एकास 8 म्हणजे किती? हायड्रोजनचं मास जर 1 असेल तर ऑक्सिजनचं मास किती असेल? 8. समजलं? म्हणजे टोटल किती झालं? येस मॅम. वॉटरचं प्रमाण 9 ग्रॅम. सपोज जर वॉटर असेल आपलं किती? समजलं दोघांचं प्रमाण किती असणार आहे? जर हायड्रोजन 1 ग्रॅम असेल तर ऑक्सिजन किती असेल? 8 ग्रॅम. हे त्याचं प्रमाण काय आहे? ठरलेलं आहे. म्हणजे तुम्ही पाणी कुठूनही घेतलं तरी त्याचं प्रमाण किती असणार आहे? एकास 8. समजलं? त्याला बोलतात लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. सो सेकंड लॉ काय करायचंय तुम्हाला? लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन तोही लिहायचा आहे. तो काय सांगतो की द प्रपोर्शन बाय मास ऑफ कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट इन द सेम डिफरंट सॅम्पल्स ऑफ कंपाऊंड इज फिक्स्ड. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून सॅम्पल्स आणलं तरी त्याचं प्रमाण काय असणार आहे? सेम असणार आहे. ओके, कसलं प्रमाण? मासचं. प्रपोर्शन बाय मास. ओके, मासचं प्रमाण काय असणार आहे? सेम असणार आहे. सेकंड लॉ तुम्हाला हा लिहायचा. लॉ पासून तर फिक्स पर्यंत. लॉ फिक्स पर्यंत. ओके, समजलं? लॉ पासून फिक्स पर्यंत. येस टीचर. हा, 2 लॉ लिहायचे आज. मॅम हे मराठीमधून सांगाल का? एक मिनिट हा. प्रपोर्शन बाय मास म्हणजे काय? तर वस्तुमानाचं प्रमाण हे तुम्ही कोणत्याही नमुन्यातून कोणत्याही सॅम्पल तुम्ही घेतलेत, ओके, त्या सॅम्पलच्या इलेमेंट्सचं जे प्रपोर्शन आहे, मासचं प्रपोर्शन, ते काय असणार आहे? सेम असणार आहे. कंपाऊंड मधल्या इलेमेंट्सचं प्रपोर्शन. जसं मी तुम्हाला वॉटरचं, पाण्याचं एक्झाम्पल सांगितलं. पाण्यात कोणते इलेमेंट असतात? एक हायड्रोजन असतो आणि 2 ऑक्सिजन असतात. मग जर एकास 8 म्हणजे जर हायड्रोजन 1 ग्रॅम असेल तर ऑक्सिजन 8 ग्रॅम. जर ऑक्सिजन 2 ग्रॅम असेल, हायड्रोजन 2 ग्रॅम असेल तर ऑक्सिजन त्याच्या 8 टाइम्स होणार. ऑक्सिजन किती होईल? 2 8 जा 16. बरोबर? जर तुमचा ऑक्सिजन 3 ग्रॅम तुम्ही घेतलं, 3 ग्रॅम असेल तर ऑक्सिजन किती होणार? 24. 24. म्हणजे त्याचं गुणोत्तर किती येते? शेवटी एकास 8 येते. बरोबर? येस टीचर. म्हणजे टोटल वॉटर किती झालं आता? 24 + 3 27 ग्रॅमचं तुमचं वॉटर झालं. बरोबर? समजलं? येस मॅम. क्लिअर? मग तुम्ही वॉटर कोणत्याही सोर्स मधनं आणा, त्याचं गुणोत्तर हे एकास 8च राहणार आहे. क्लिअर? समजलं? येस येस मॅम. जसं की कार्बन डायऑक्साईड आपण जे घेतो, कार्बन डायऑक्साईड मध्ये किती गुणोत्तर आहे बघा? 3:8. म्हणजे कार्बन हा 3 ग्रॅम असेल तर हा किती असणार आहे? 8 ग्रॅम. ओके, येस मॅम. ओके. आता आपण बघणार आहोत ऍटमची साईज, मास आणि त्याची व्हॅलेन्सी.
आता ऍटम कशापासून बनलेला असतो, तर एक बोहर नावाच्या सायंटिस्टने आपल्याला ऍटमचं परफेक्ट स्ट्रक्चर दिलं, जे आता आपण स्टडी करतो ते बोहर नावाच्या सायंटिस्टने दिलं. त्यांनी ऍटमशी आपल्याला पार्ट उलगडून सांगितले की काय काय असतं ऍटम मध्ये. हा तुमचा ऍटम असतो स्पेरिकल टाइप ऍटम असतो. त्याच्यामध्ये असतो सेंटर, त्याला बोलतात न्यूक्लियस. काय बोलतात? न्यूक्लियस. सेंटरला कोण असतं? न्यूक्लियस असतो. ओके. आणि त्याच्या न्यूक्लियस भोवती निगेटिव्ह चार्ज फिरत असतात, त्याला बोलतात इलेक्ट्रॉन्स. काय बोलतात? इलेक्ट्रॉन्स. आणि न्यूक्लियस मध्ये असतो पॉझिटिव्ह चार्ज असतो, त्याला बोलतात प्रोटॉन. त्याला काय बोलतात? प्रोटॉन. प्रोटॉन. ओके. आणि प्रोटॉन. प्रोटॉन सोबत एक असतो न्यूट्रॉन, जो इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. काय असतो? इलेक्ट्रिकली न्यूट्रल. क्लिअर? न्यूक्लियर ऍटमचे पार्ट क्लिअर झाले. ऍटम मध्ये सेंटरला काय असतं? न्यूक्लियस. आणि त्या न्यूक्लियस न्यूक्लियस केंद्र. मध्ये असतात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. प्रोटॉन असतो पॉझिटिव्हली चार्ज, न्यूट्रॉन असतो न्यूट्रल, आणि इलेक्ट्रॉन जो त्याच्या भोवतीने फिरतो, इट रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस. म्हणजे भोवतीने फिरतो, त्याच्यावर कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह चार्ज असतो. कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह. निगेटिव्ह चार्ज. क्लिअर? समजलं? येस मॅम. हो टीचर. बोहर नावाच्या सायंटिस्टने आपल्याला सांगितलेलं आहे. मॅम आपल्याला याची पण डेफिनेशन लिहिली का? नाही नाही, याची डेफिनेशन नका लिहू. आता या ऍटमची साईज कशावर डिपेंड आहे, तर त्याच्या रेडियसवर. रेडियस म्हणजे काय, तर ही जे इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्ह होत आहेत, ओके, त्या एका पर्टिक्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व्ह होतात. पर्टिक्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व्ह होतात. त्या ऑर्बिटचं डिस्टन्स फ्रॉम द सेंटर टू द, बघा, डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ अन ॲटम अँड इट्स आउटर मोस्ट ऑर्बिट. प्रत्येक इलेमेंटच्या ह्या वेगवेगळ्या ऑर्बिट आहेत. जसा त्याचा नंबर असतो, ॲटॉमिक नंबर असतो, तसं त्याच्या एखाद्या एलिमेंटला 3 ऑर्बिट असतात, एखाद्या एलिमेंटला 2च ऑर्बिट असतात. सो इज द डिस्टन्स बिटवीन, इथे बघा दिलंय, रेडियस. ॲटॉमिक रेडियसची डेफिनेशन लिहा. डेफिनेशन ऑफ ॲटॉमिक रेडियस. तर डिस्टन्स बिटवीन, कशामधला डिस्टन्स? हा जो सेंटर मध्ये काय आहे? न्यूक्लियस ऑफ अन ॲटम अँड इट्स आउटर मोस्ट ऑर्बिट. जी सगळ्यात बाहेरची ऑर्बिट आहे त्याच्यापर्यंतचं अंतर. सपोज जर तिसरी पण ऑर्बिट असेल तर हे डिस्टन्स. ओके, आउटर मोस्ट ऑर्बिट. सो तुम्हाला थर्ड क्वेश्चन काय लिहायचंय? 2 वरचे लॉ झाले. थर्ड क्वेश्चन काय लिहायचंय तुम्हाला? ॲटॉमिक रेडियसची डेफिनेशन. ओके. ओके. मॅम आणि मी हायलाइटची डेफिनेशन लिहायची आहे का? हो हो, ॲटॉमिक रेडियसची. आणि ॲटॉमिक रेडियस ही कशामध्ये मेजर केली जाते? तर नॅनोमीटर. कारण नॅनो म्हणजे 10⁻⁻⁴ किती येतं? नॅनो म्हणजे 10⁻⁻⁹ म्हणजे किती छोटं झालं, बरोबर? हे तर आपण नेकेड आईजने बघू शकत नाही. सो ही जी रेडियस आहे ती व्हेरी व्हेरी स्मॉल असल्यामुळे ॲटॉमिक रेडियस इज मेजर्ड इन नॅनोमीटर्स. कशामध्ये एक्सप्रेस करतो? नॅनोमीटर मध्ये. नॅनोमीटर आणि मध्ये. नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁹ मीटर. ओके, लक्षात ठेवा नेहमी व्हॅल्यू. नॅनो ओके 9 मॅम. लक्षात, NN लक्षात ठेवा. नॅनो 9. ओके मॅम. ओके टीचर. सो मास ऑफ एन ॲटम, मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं, फर्स्ट तर न्यूक्लियस, 3 पार्ट, त्याचे पार्ट झाले. कोणते कोणते पार्ट आहेत ॲटम्सचे? न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये काय आहे? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, आणि त्याच्या भोवतीने फिरतात इलेक्ट्रॉन. आता हे ॲटम्सचं जे मास आहे, आता इलेक्ट्रॉन्स पण आहेत त्याच्यामध्ये, प्रोटॉन पण आहेत, न्यूट्रॉन पण आहे. पण खूप सारे रिसर्च करून समोर आलं की इलेक्ट्रॉन्सचं जे मास आहे
ते खूप निग्लिजिबल आहे, खूप कमी आहे. निग्लिजिबल असल्यामुळे त्याला आपण निग्लेक्ट केलंय, म्हणजे ते मास आपण ऍटम मध्ये गृहीत धरत नाही. त्यामुळे ऍटमचं जे मास आहे ते सगळं कुठे कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे, तर ते पूर्ण कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे न्यूक्लियस मध्ये. कुठे कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे? न्यूक्लियस मध्ये. म्हणजे होल मास ऑफ द ऍटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. सगळं मास कशात केंद्रित झालेलं आहे? तर न्यूक्लियस मध्ये. न्यूक्लियस म्हणजे केंद्र, मराठीत त्याला केंद्रक बोलतात. तर त्या केंद्रकामध्ये ते मास काय झालेलं आहे? केंद्रित झालेलं आहे, एकवटलेलं आहे. ओके, क्लिअर? म्हणजे ते मास कशामुळे आहे? कारण न्यूक्लियस मध्ये कोण आहे? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. मग जे काय मास भेटणार आहे आपल्याला ऍटम्स, ते कशामुळे भेटणार आहे? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्सच्या नंबर्समुळे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या संख्येमुळे. मग जेवढे टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉन आणि प्रोटॉन असतील तेवढे काय असतील? त्याचं मास. तेवढं काय असेल? ऍटमचं मास. सपोज जर 5 प्रोटॉन आहेत आणि 5 न्यूट्रॉन आहेत, टोटल किती झाली? 10. मग या एलिमेंट्सचं ऍटॉमिक मास नंबर किती झालं? 10. किती झालं? 10. समजलं? ऍटॉमिक मास नंबर कशावर डिपेंड आहे? टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. ओके, आणि त्या दोघांना टुगेदर मिळून काय बोलतात? तर न्यूक्लियॉन्स बोलतात. ओके, अणु एकत्रितपणे काय बोलतात? न्यूक्लियॉन्स. त्या दोघांना मिळून डेफिनेशन लिहिणे का? हा, याची डेफिनेशन लिहिणे का? हो हो सांगते मी. ओके, आधी समजून घ्या, मी सांगते, लिहायला पण सांगते, आधी समजून घ्या व्यवस्थित. कारण न्यूट्रॉन, न्यूक्लियस, न्यूक्लियन ह्या थोडेस जम्बलिंग होण्यासारख्या गोष्टी आहेत. स्पेलिंग मिस्टेक होण्याच्या पॉसिबिलिटी जास्त असतात, त्यामुळे व्यवस्थित आधी समजून घ्या. ओके, समजलं? न्यूट्रॉन्स इज द न्यूट्रल आणि दोघांना मिळून काय बोलतात? न्यूक्लियॉन्स. स्पेलिंग व्यवस्थित बघून घ्या, न्यूक्लियॉन्स. ओके, क्लिअर? मॅम. यस मॅम. आता ही नेक्स्ट डेफिनेशन मार्क करून घेऊया. ही एक डेफिनेशन झाली, ऍटॉमिक मास नंबरची डेफिनेशन लिहायची आहे. आणि ही सेकंड डेफिनेशन न्यूक्लियॉन्सची. ओके, यस टीचर. ओके टीचर. ओके. आता ऍटम्स सगळ्यात छोटे आहेत, बरोबर? मग आपण त्याचा मास कसं कन्सिडर करणार? तर त्यासाठी काय केलं? हायड्रोजन काय केलं? हायड्रोजनला आपण रेफरन्ससाठी ठेवलं, कारण हायड्रोजन हा सगळ्यात पहिला एलिमेंट येतो. हायड्रोजनचा नंबर, ऍटॉमिक नंबर हा 1 आहे, कारण त्याच्यात 1 प्रोटॉन, त्याच्या न्यूक्लियस मध्ये एक प्रोटॉन आपण काय केलं? एक्सेप्ट केलेला आहे. सो आपण जे मास काढतो ते रिलेटिव्ह टू द हायड्रोजन ऍटम काढतो. त्यामुळे आपण काय केलंय? P+N हा फॉर्म्युला यूज केला ऍटॉमिक मास साठी. आणि हा जो ऍटॉमिक मास नंबर आहे तो झेड नी डिनोट केला जातो. कशानी? झेड. कुठल्या लेटरनी? झेड लेटरनी डिनोट करतात. हे बघा, इथं लक्ष द्या, त्या टेबल मध्ये दिलेले आहेत वेगवेगळे एलिमेंट दिलेले आहेत. हायड्रोजन त्याचा मास किती आहे? 1. नंतर हेलियम, हेलियमचं ऍटॉमिक मास किती आहे? 4. लिथियमचं किती आहे? 7. हे ऍटॉमिक मास आहेत. म्हणजे ही टोटल कसली आहे? तर नंबर ऑफ न्यूट्रॉन प्लस नंबर ऑफ प्रोटॉन याची टोटल करून आपल्याला त्याचा ऍटॉमिक मास भेटलेला आहे. बोरॉनचं किती आहे? आणि ही सिक्वेन्स आहे हा, हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, म्हणजे 1 2 3 4 5, कार्बन 6, नायट्रोजन 7, ऑक्सिजन 8, फ्लोरीन 9, निऑन 10, सोडियम 11, मॅग्नेशियम 12,
अल्युमिनियम 13 आणि सिलिकॉन 14. असे हे काय आहेत 20 पर्यंत इलेमेंट आहेत. आज तुम्हाला हे 20 पर्यंत इलेमेंट लर्न सुद्धा करायचे, कारण हे 10th ला खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. सो तुमचे 1 to 20 इलेमेंट एकदम बाय हार्ट असले पाहिजेत, लर्न असले पाहिजेत. म्हणजे डायरेक्टली तुम्ही सिक्वेन्सनी बोललं पाहिजे की हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन हे तुमचे पार्ट असले पाहिजेत. ठीक आहे, म्हणजे आजच्याच लगेच पार्ट करू नका, पण पार्ट करून ठेवा. 1 to 20 इलेमेंट्स, ऍटलीस्ट 1 to 20 इलेमेंट्स तुमचे लर्न असले पाहिजे. क्लिअर? जे तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये पण उपयोगात येतील आणि इथे पण उपयोगात येतील, आणि 10th ला तर आहेच. ओके, तर हळूहळू तुम्ही हे करू शकता, पाठ करू शकता. आज हे एवढं पाठ करा, उद्या एवढं पाठ करा, त्यानंतर एवढं पाठ करा, असं पण तुम्ही ब्रेक करून पाठ करू शकता. ओके, ओके मॅम. ओके मॅम. तर ऍटॉमिक मास समजलं. ऍटॉमिक मास नंबर म्हणजे काय, द नंबर ऑफ न्यूट्रॉन अँड नंबर ऑफ प्रोटॉन. ओके, आता एका प्रोटॉनचं मास किती असतं, तर एका प्रोटॉनचं मास हे आपण फाइंड केलेलं आहे. 1U त्याला बोलतात 1U युनिफाईड मास. 1U बोलतात 1 डाल्टन. इट इज कॉल्ड असो डाल्टन, आणि त्याची व्हॅल्यू आहे 1.66 इंटू 10⁻⁻27 kg. ही एका प्रोटॉनची काय आहे, व्हॅल्यू आहे. ओके, एका येस मॅम. प्रोटॉनच्या मासची व्हॅल्यू आहे 1. एवढ्या सगळी एक्झाम मध्ये एवढी सगळी लिहायची गरज नसते. 1.67 पण लिहू शकता, कारण ते रिकरिंग आहे. 1.67 इंटू 10⁻⁻27 kg. कारण तुम्हाला 2U 3U जर दिले तर तुम्हाला 3नी 4नी त्याला मल्टिप्लाय करायला लागतं, त्यासाठी ही व्हॅल्यू दिलेली आहे. ओके, ओके मॅम. ओके मॅम. हा, आणि हा क्वेश्चन नंबर 2 करायचा आहे. सिम्बॉल सगळ्याचे लिहायचे. ओके, मर्क्युरी साठी काय आहे, पोटॅशियम साठी काय, नायट्रोजन, कॉपर, म्हणजे आपल्याला नंतर कंपाऊंड लिहिताना इझी जाईल. ओके, क्वेश्चन नंबर 2 लिहायचा आहे. ओके टीचर. ओके टीचर. ओके, ओके टीचर, समजलं ना. अरे यार. तुम्हाला मी पिरियॉडिक टेबल दाखवते. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला इलेमेंट समजतील. दिसतंय? हा आहे पहिला हायड्रोजन. कशी तुम्हाला तो सिक्वेन्स दाखवलेला ना, हायड्रोजन इथे 1 नंबर दिसतोय कोपऱ्यामध्ये, त्यानंतर येतो 2 नंबरला हेलियम. ओके, त्यानंतर येतो 3 नंबरला लिथियम, त्यानंतर 4 नंबरला बेरिलियम, नंतर 5 बोरॉन, 6 कार्बन, 7 नायट्रोजन, 8 ऑक्सिजन, 9 फ्लोरीन, 10 निऑन, 11 Na. म्हणजे काय होतं, Na कसलं सिम्बॉल आहे, सोडियम. लक्षात घ्या, नाही तर सोडियमचं एस लिहाल. सोडियमचं सिम्बॉल आहे Na. नंतर आहे मॅग्नेशियम, नंतर आहे ॲल्युमिनियम, सिलिकॉन, P फॉर फॉस्फरस, S सल्फर, Cl इज द क्लोरीन, Ar इज द अर्गॉन, K मीन्स पोटॅशियम. लक्षात घ्या, पोटॅशियमचं P लिहायचं नाहीये, P हा फॉस्फरस साठी असतो हा, आणि पोटॅशियम साठी K असतो. त्यानंतर कॅल्शियम, लास्ट 20 हा आहे कॅल्शियम. ओके, हे 20 तुम्ही ऍटलिस्ट करून ठेवा कॅल्शियम पर्यंत. समजलं? आणि मगाशी Yes, तुम्हाला ma'am. मर्क्युरी विचारला. मर्क्युरीचा सिम्बॉल आहे Hg. मर्क्युरीचा सिम्बॉल काय आहे, Hg. कारण त्याचे सायंटिफिक नेम वेगळे आहेत, त्याच्यावरून ते सिम्बॉल आलेले आहेत. ओके, हे आपण रेग्युलर यूज करतो. मर्क्युरी म्हणजे काय, पारा.
तर आपण ते रेग्युलर नेम आपण युज करतो आणि काही काहींची सायंटिफिक नेम वेगळी आहेत. सो त्याच्यावरून ती त्यांची नावं आलेली आहेत. ओके, सो मर्क्युरीचं सिम्बॉल वेगळं आहे. मर्क्युरीचं सिम्बॉल एम नाही, मर्क्युरीचं सिम्बॉल आहे HG. आणि लीड माहिती आहे ना, शिस. लीडचं सिम्बॉल आहे PB. ओके, लीड इज डिनोटेड बाय PB. तसं आपण आयनचं पण सिम्बॉल आहे FE, फेरस बोलतात त्याला, बरोबर. आयन लिहिताना आपण IRON लिहितो, पण आयनचं सिम्बॉल FE आहे. हे बघा इथे दिसेल तुम्हाला, हे जे सिम्बॉल आहे ते आयनचं आहे, FE. ओके, त्याला सायंटिफिकली फेरस बोलतात, त्याच्यामुळे तो FE लिहिलेला आहे. क्लिअर? सो फर्स्ट Yes. तुम्हाला 20 जे एलिमेंट्स तुम्ही लर्न करणार आहात, तिथे क्वेश्चन 2 मध्ये कमीच दिलेले आहेत. तुम्ही 1 to 20 सगळ्याचे सिम्बॉल्स लिहून काढा. ठीक आहे, चालेल. टीचर या आपण आपला होमवर्क आहे का? हा, होमवर्क मध्ये तो जो क्वेश्चन नंबर कोणता मॅम? 2 तुम्हाला मी सांगितला, येस मॅम. साईज मधला जो क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला सांगितला, त्याच्यामध्ये जे दिलेले आहेत ते तर लिहाच, नाहीतर 1 to 20 जे आहेत एलिमेंट्स त्या सगळ्यांचे सिम्बॉल लिहून काढा. ओके, म्हणजे तुमचे लर्न पण होतील आणि तुम्हाला सिम्बॉल पण समजतील. ओके मॅम. आणि वन मॅम कशाचे सिम्बॉल लिहायचे आहेत? येस, कशाचे सिम्बॉल लिहायचे आहेत? 1 to 20 एलिमेंट्स. हे इलेमेंट्स ओके मॅम. कॅल्शियम. ओके, ह्या टेबल ओके मॅम. भेटतील 1 to 20, हे सगळे 1 to 20 आहेत, त्याचे सिम्बॉल लिहून काढायचे. ओके, ग्रुप कारण टाकायचे. ओके मॅम. काय एलिमेंट असे आहेत ज्याचे सिम्बॉल इनिशियल लेटर पासून चालू होतात आणि काय असे आहेत ज्यांचे सिम्बॉल इनिशियल लेटर नसून वेगळे आहेत. जसे की पोटॅशियमचा सिम्बॉल K आहे, P नाहीये, तर त्यासाठी तुम्ही ते लिहून काढा, नाहीतर मग कन्फ्युजन होईल. ओके, फॉस्फरस साठी P वापरतो आणि पोटॅशियम साठी K वापरतो आपण. क्लोरीन साठी Cl वापरतो, सोडियम साठी Na वापरतो, S वापरत नाही. सल्फर साठी आपण S वापरतो, सोडियम साठी Na वापरतो. ओके, हे काय सिम्बॉल आहेत ते लक्षात राहतील तुमच्या. क्लिअर? येस टीचर. येस मॅम. ओके, आता आलं मोलेक्युलर मास. मोलेक्युलर मास म्हणजे काय ऐकलंय? मोलेक्युलर मास केमिस्ट्री मध्ये झालं असेल ना तुमचं. मॅम वस्तुमान. येस, रेणू वस्तुमान. मोलेक्युलर मास म्हणजे रेणू वस्तुमान. पण म्हणजे काय नक्की? येस मॅम, रेणू वस्तुमान. एखाद्या सबस्टन्स मध्ये त्या ऍटम्सचं मास किती आहे. ओके, सम ऑफ द ऍटॉमिक मासेस इज कॉल्ड अ मोलेक्युलर मास. म्हणजे आता एखादा ऍटम घेतला, आपण वॉटरच घेतलं, मोलेक्युल कोणतं? वॉटर मोलेक्युल घेतलं. ओके, वॉटर, तर त्याच्यात कोणते आहेत? H2O, बरोबर. मग हायड्रोजनचे किती ऍटम आहेत? 2 ऍटम आहेत हायड्रोजनचे, बरोबर. ऍटॉमिक मास किती आहे हायड्रोजनचं? 1. पण टोटल किती झालं? 2, बरोबर. एक नंबर किती आहेत? 2. हायड्रोजन किती आहेत? 2. मास किती आहे एका हायड्रोजनचं? 1. मग टोटल हायड्रोजनचं मास किती झालं? 2. आणि ऑक्सिजन किती आहे? नंबर ऑफ ऑक्सिजन किती आहे? 1. त्याचं वजन, मास किती आहे ऑक्सिजनचं? 16. सो ऑक्सिजनचं मास किती झालं? 16. सो टोटल मास किती झालं H2O चं? 18. त्याला काय बोलणार? मोलेक्युलर मास. समजलं? सपोज मी तुम्हाला CO2 करायला सांगितलं, CO2 सांगितलं. CO2 मध्ये कार्बन किती आहे? कार्बन किती आहे? 1, बरोबर. त्याचं येस टीचर. ऍटॉमिक मास आहे 12. किती आहे? 12. किती झालं? हे किती झालं आपलं? 12, बरोबर. त्यानंतर ऑक्सिजन किती आहे? ऑक्सिजन 2, बरोबर. त्याचा ऍटॉमिक मास किती आहे? ऑक्सिजनचा ऍटॉमिक मास आहे 16. इथे आपण ऍटॉमिक मास किती आहे? 16. 16 किती झाले?
32. 32. मग टोटल मास किती झालं? मॉलिक्युलर मास किती झालं? 32 प्लस 12 किती झाले? 40. 44. समजलं? Yes, ma'am. 44. 32 आणि 4. टोटल म्हणजे मॉलिक्युलर मास किती झालं कार्बन डायऑक्साईडचं? 44. मॉलिक्युलर मास म्हणजे काय? त्याच्यामध्ये जे मॉलिक्युल्स आहेत, जे ऍटम्स आहेत, त्याचं टोटल मास करून आपल्याला काय करायचंय? मास काढायचं, ते झालं मॉलिक्युलर मास. द सम ऑफ ऍटोमिक मासेस ऑफ ऑल ऍटम्स, जेवढे काय ऍटम्स आहेत त्याचं ऍटम्स इन अ सिंगल मॉलिक्युल ऑफ दॅट सबस्टन्स. कसं काढायचं समजलं? त्यात आपण बघायचं कोणते कोणते ऍटम्स आहेत, किती आहेत, 1 आहे, 2 आहे, आणि त्याचं मास त्याला काय करतो आपण? मल्टिप्लाय करायचं. समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. आता इथे तुम्हाला दिलेले बघा ऍटॉमिक मासेस दिलेले आहेत. आता फर्स्ट NaCl दिलाय. NaCl म्हणजे काय? सोडियम क्लोराईड, म्हणजे मीठ आपण जे खातो ते, त्याचा फॉर्म्युला सोडियम क्लोराईड. ओके. किती हे आहेत? Na ऍटम किती आहे? एकच आहे. Cl किती आहे? एकच आहे. वरती दिलेलं आहे Na किती आहे? हे किती आहे? ऍटॉमिक मास किती आहे? 23 आहे. Yes, ऍटॉमिक ma'am. मास किती आहे? 23. 23. आणि Cl चं किती आहे? 35.5. Cl चं हा 35.5. म्हणजे तुम्ही काय ऍड करणार? 23 प्लस 35.5. म्हणजे जे काय आन्सर येईल ते NaCl चं काय असेल? मॉलिक्युलर मास. बरोबर? Mass. Yes, ma'am. त्यानंतर MgCl2. Mg किती क्वांटिटी आहे? एकच आहे Mg ची क्वांटिटी, एकच Yes, ऍटम ma'am. आहे. त्याचं किती आहे ऍटॉमिक मास? 24. 24. Cl2 किती आहे? 2 आहेत. क्लोरीनचे ऍटम किती आहेत? 2. मग तुम्ही ह्या व्हॅल्यूला कितीने मल्टिप्लाय करणार? 2. 2 ने मल्टिप्लाय करणार आणि मग 24 मध्ये ऍड करणार. बरोबर? Yes, ma'am. त्यानंतर आहे KNO3, पोटॅशियम नायट्रेट बोलतात त्याला. काय बोलतात? पोटॅशियम नायट्रेट. सो के चं पोटॅशियमचं किती दिलेलं आहे? 39. पहिले तुम्ही के चं लिहिणार 39. बरोबर? नंतर काय दिलेलं आहे? नायट्रोजन. नायट्रोजनचं किती आहे? नायट्रोजनचा ऍटॉमिक मास किती आहे? 43. 14. नायट्रोजन N. नायट्रोजन 14. आणि किती आहे? एकच आहे नायट्रोजन का 2 आहेत? एकच आहे. त्यामुळे 14 असेल. काय मल्टिप्लाय करायचं नाहीये. नंतर O3, ऑक्सिजनचे किती आहेत? 3 आहेत. मग ऑक्सिजन एका ऑक्सिजनचे किती ऍटॉमिक मास आहे? 16. मग 3 ऑक्सिजनचे किती झाले? 16 इंटू 3 किती होतील? 48. बरोबर? आणि मग ह्याचं तुम्हाला काय करायचं आहे? प्लस ऍडिशन करायचे. जी ऍडिशन येईल ती पोटॅशियम नायट्रेटचं काय असेल? मॉलिक्युलर मास. मॉलिक्युलर मास म्हणजेच काय? रेणू वस्तुमान. ओके, समजलं? येस मॅम. ओके, येस मॅम. होमवर्क क्लिअर झाला? काय काय करायचंय? मॅम एकदा परत सांगा का? सांगते. होमवर्क मध्ये तुम्हाला काय करायचं आहे? 2 लॉज लिहायचे. कोणते 2 लॉज? हे पहिले 2 लॉज. A law of conservation of matter and a law of constant लॉ ऑफ proportion. कन्झर्वेशन ऑफ मॅटर अँड लॉ ऑफ प्रपोर्शन मास. हे 2 लॉज लिहायचे. ओके मॅम. लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. आणि त्यानंतर ऍटॉमिक रेडियसची डेफिनेशन. ओके, त्यानंतर ओके मॅम. ऍटॉमिक डेफिनेशन, न्यूक्लियॉनची डेफिनेशन. ओके, आणि सिम्बॉल ऑफ ओके मॅम.
element. Symbol of ओके मॅम 1 to 20 element. Okay? येस टीचर. ओके मॅम Okay. Okay, ma'am. Bye. मॅम एवढाच होमवर्क आहे का? हो. बाय टीचर, गुड नाईट. ओके Bye. मॅम आणि लर्न करायचे 1 to 20 element पाठ करायचे. हो मॅम Oh, ma'am. Okay? Bye. Ma'am, good night. बाय मॅम थँक्यू Bye. Thank Good you, night. ma'am. Bye, ma'am. Bye. Good night. Thank you, ma'am. कसला Thank you, तपशील झाला? teacher. Thank you, ma'am. Bye, ma'am.